नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांनी जे स्टेटमेंट केलं त्याच्यावरती अभियोग्यता धारकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत त्याबद्दलची थोडीशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। काही अभियोग्यता धारकांचा असं म्हणणं आहे की शिक्षण मंत्र्यांनी जे स्टेटमेंट दिलं, माननीय शिक्षण मंत्र्यांनी जे विधान केलं, 30,000 शिक्षकांची निवड केलेली आहे, या विधानावरती महाराष्ट्रातून अभियोग्यता धारकांनी बऱ्याच प्रमाणात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। स्टे आलेला आहे तो उठल्यानंतर म्हणजे 5 जून नंतर नवीन शिक्षक शाळेंना मिळतील। काही लोकांचं म्हणणं असं आहे की संच मान्यता कधी झाली, नेमके यादी कधी लावली गेली, कोस्टर जागा कधी काढल्या। काही लोकांनी असाही प्रश्न उपस्थित केला की यादी तयार झाली, ही शिक्षकांची निवड कधी केली गेली। आता ज्या 196 संस्थांना प्रिफरन्स दिलेले आहेत, जे 2017चे अभियोग्यता धारक आहेत, त्यांनी 196 संस्थांना प्रिफरन्स दिले, त्यांची जी यादी आहे ती अजून लावण्यात आलेली नाही। पवित्र पोर्टल नंतर सुरू झालेलं नाही, म्हणजे अजून तरी 2023चे जे अभियोग्यता धारक आहे त्यांच्यासाठीची कुठलीही प्रोसेस सध्या तरी चालू झालेली नाही। परंतु जे महोदय म्हणतात की शिक्षक भरती याचिका उठल्यानंतर, स्टे उठल्यानंतर 5 जून नंतर संपूर्ण महाराष्ट्राला 30,000 शिक्षक मिळतील। आता बऱ्याच जणांनी या ठिकाणी असा सवाल उपस्थित केला की त्यांच्या तोंडून गेलेलं वाक्य हे अनावधानाने गेलं की त्यांनी जाणून बुजून केलं। नक्की ते महाराष्ट्रातील भावी शिक्षकांची ही दिशाभूल करतात का? ते शिक्षक भरतीत त्यांचं स्वतःचंच अज्ञान आहे का की त्यांना ते काय बोलतात तेच समजत नाही? त्यांनी शिक्षकांची निवड कधी केली हा प्रश्न त्यांना पडलेला आहे। एक गोष्ट लक्षात घ्यावी की ज्या 196 संस्थांना प्रिफरन्स दिलेले आहेत, तर त्यांनी याआधी हे सांगितलं आहे की सर्वात पहिले झेडपीच्या शाळांची यादी जाहीर केली जाणार आहे किंवा झेडपीच्या शाळांमध्ये शिक्षक भरले जाणार आहेत। आता झेडपीच्या शाळांमध्ये जे शिक्षक भरले जाणार आहेत ते विदाऊट इंटरव्ह्यू असणार आहेत, म्हणजे टेटमध्ये जो स्कोर आलेला आहे त्या स्कोरवरती आधारित ती शिक्षक भरती असणार आहे। ज्यांचा स्कोर मॅक्झिमम असेल आणि तुमच्या विषयानुसार, कास्टनुसार बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी मॅटर करणार, परंतु एका जागेसाठी एकाच विद्यार्थ्याची निवड, याचाच अर्थ त्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यू ती भरती असणार आहे। कदाचित हे त्या जागांबद्दल बोललं जात असावं, परंतु 2023 मधल्या अभियोग्यता धारकांची कुठल्याही गोष्टींची प्रोसेस अजूनपर्यंत चालू झालेली नाही। जी प्रोसेस ऑलरेडी चालू आहे किंवा प्रेफरन्स दिलेला आहे ते 2017चे अभियोग्यता धारक आहेत आणि त्यांनी 196 संस्थांना प्रिफरन्स दिलेले आहेत। आता सर्वात पहिलं जर झेडपीच्या जागा भरणार आहेत आणि एकाच एक उमेदवार जर ते पाठवणार आहेत, तर याचा अर्थ ती विदाऊट इंटरव्ह्यू आहे। आणि जेव्हा एकास 10 असा रेशिओ पकडला जातो, त्या ठिकाणी कॉम्पिटिशन असतं, म्हणजे त्या संस्थेच्या हातात असतं की तुम्ही 30 मार्क्सपैकी तुमचा डेमो आणि तुम्ही दिलेला इंटरव्ह्यू यावरती तुमचं सिलेक्शन अवलंबून असतं। त्यामुळे आत्ताची जी जसं ते शिक्षण मंत्री बोलत आहेत की 5 जून नंतर नवीन शिक्षक भेटतील, आपण त्यांच्या स्टेटमेंटनुसार जरी चाललो आहे ती प्रक्रिया ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे। म्हणजेच 5 जून नंतर कोर्टाची स्थगिती उठल्यानंतर त्या 196 संस्थांना जे प्रिफरन्स दिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांची कदाचित ते निवड यादी प्रसिद्ध करणार असेल, कारण त्या स्टेमध्ये असं नमूद केलेलं आहे की 5 जूनपर्यंत शिक्षक भरती संदर्भात कोणतीही प्रक्रिया ही चालू करू नये, कारण सर्वांनाच माहीत आहे की ती शिक्षक त्या ठिकाणी तो स्टे का आला होता, कारण जे प्रमोशन दिलं जातं, जे 1ली ते 5वीचे शिक्षक असतात त्यांची शैक्षणिक अर्हता असते, त्यांचं DED किंवा DTL धारक ते असतात, परंतु त्यांचं प्रमोशन देताना त्यांनी जे 6वी ते 8वीचे शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या वर्गावरती ते प्रमोशन दिलं गेलं आणि त्यामुळे त्याच्यावरती स्टे आला, कारण की 6वी ते 8वीच्या शिक्षकांचं शैक्षणिक अर्हता ही BEd असावी लागते आणि त्या ठिकाणी ते शिक्षक शैक्षणिक अर्हता म्हणून ते अपात्र ठरतात आणि हे कारण आहे। त्यामुळे तो स्टे 5 जूनपर्यंत शिक्षक भरतीची प्रक्रिया करू नये असा तो स्टे आलेला होता आणि आलेला आहे, म्हणजे तो 5 जून नंतर उठेन। परंतु यावरती जर काही नियम काढला असेल आणि त्या स्टेवरती ज्या कारणाने तो स्टे टाकला गेलेला आहे, तर त्यावरती जर त्यांनी काही नियम बनवले असतील
तर हा स्टे उठेन, अन्यथा त्यावरती पुन्हा तारीख पडेन. परंतु आपण सध्या शिक्षण मंत्र्यावरती आपण इतकी वर्ष विश्वासच ठेवत आलो आहे किंवा आपण दिलेल्या शब्दांना आज होईन उद्या होईन असं मान्य करत आलो आहे. तसंच आत्ताही आपण बघूया, 5 जून काही खूप लांब नाही आहे, मोजून 4-5 दिवस बाकी आहेत. आपण 5 जूनपर्यंत वाट बघूया. नाहीतर अशा कितीतरी संघटना आहेत की त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देऊन भरपूर निषेध करण्याचं, आंदोलनं करण्याचं, काहीतरी ठोस पावलं उचलण्या एक संघ बनून त्यांनी त्याच्यावरती तोडगा काढण्याचं ठरवलेलं आहे. बघूया आपण 5 तारखेनंतर. आता त्यांच्याकडनं हे वाक्य गेलं आहे, ते वाक्य त्यांना नेमके प्रोसेस कंप्लीट केलेली आहे ह्या हिशोबाने बोलायचं होतं. परंतु महाराष्ट्रामध्ये TETमध्ये आधीच इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळे झालेले आपल्याला दिसतात. त्यामुळे माननीय शिक्षण मंत्र्यांनी जे विधान केलं, 30,000 शिक्षकांची निवड केलेली आहे, या विधानावरती महाराष्ट्रातून अभियोग्यताधारकांनी बऱ्याच प्रमाणात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे दिवस खूप नाही, मोजून 4 दिवस आहे. आपण वर्षानुवर्ष विद्यार्थ्यांनी, अभियोग्यताधारकांनी त्या ठिकाणी शिक्षक भरतीची वाट बघितली. त्यामुळे आता मोजून 4-5 दिवस आहेत. तर 4-5 दिवसांमध्ये आपल्याला समजेनच एक्झॅक्टली शिक्षण मंत्र्यांनी दिलेला शब्द ते पाळतात का. शिक्षण मंत्र्यांनी दिलेला शब्द नक्कीच पाळावा आणि 30,000च नाही तर पूर्ण 80% जागा या भरल्या जावात. आणि 2023मध्ये जे अभियोग्यताधारक आहेत त्यांच्यासाठी पवित्र पोर्टल लगेचच चालू करावं. कारण आत्ता जरी शिक्षक भरती ही पूर्णपणे सगळ्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, अर्धे विद्यार्थी तसेच राहणार आहेत. त्यामुळे त्यांनी सर्वांचा विचार करून या ठिकाणी जी शिक्षक भरती आहे ती वेळेत पूर्ण करावी.